तुम्ही फक्त मागं हटू नका. या मराठ्याच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज ज्यांच्या मदतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी व्हा. तुम्हाला दिलेले ते त्रासाचे सगळ्यांना माहिती. फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे. मी सुद्धा अपमान पचवल्याला माझ्यावर झालेला सुद्धा सगळे हिशोब होणार, पण मराठ्यांना एकदा आरक्षण मिळालं. आजूबाजूला लक्ष असू द्या, पुन्हा एकदा सांगतोय, आजूबाजूला लक्ष असू द्या. स्वयंसेवकपणा, रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा. कुणाची बंद पडली त्याला मदत करू लागा. 2-3 गाड्या तिथं थांबत जा. पाठीमागून 10 घंटे लेट आलं तरी चालतंय, सगळे मुंबईकडे जाणार आहे. एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. एकमेकाला कोणी आलं काही दुखापत झाली तर अँब्युलन्सला रस्ता ताबडतोब देत जा, त्याला गाडीत टाकत जा. ओळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा. कोणाला जेवायला नसेल तर आपण शिल्लक घेतला डबा त्याला द्या. कोणाकडे पाणी नसेल तर दोघं एका बाटलीतला अर्धा पे आपण मदत करा. एकमेकाशी सावध भूमिका करा. आणि सगळ्यात मोठं आपल्या समोरचं चॅलेंज आहे, आपण या ठिकाणावर बसलो, हे ठिकाण आपलं आंदोलन समजा. फक्त हे एवढंच ठिकाण. आपल्या ठिकाणापासून 10 फूट किंवा 10 मीटरवर जरी कुठं दगड हल्ला, कुठं जाळपोळ झाली, ती उद्योग तुम्ही तुमचं सरकार बघायचं, आम्हाला नाही. आमच्या एरियात आम्ही बघतो आणि आपल्या एरियात वळवळ जागा हलवूनच द्यायचा नाही. आणि आपला असला तरी गाडी पोचत नाही त्याचा पोलीस बांधव. सगळी जबाबदारी आपल्याला सांभाळायची, आपली फक्त. बाकीच्यांचा मुका ठेका नाही घ्या. ते बाकीच्या कोणी ते तिकडे बघणार. आपल्यापासून लांब झालेला आपला त्याचा काही संबंध, त्याच्यावर कारवाई करा, नाही त्याला उलट लटका, नाही तर त्याला तिकडे कुठे एखाद्या तुम्ही सोडून द्या. आपलं काय देईल गणपतीचं. प्रश्न आमचा आमच्या एरियात होता, जिथं आमचे आंदोलन बसलेले तेवढाच. मग आमचं आंदोलन गाडी कशी बसलेला, ते गाडीचे पोहतात, त्याच्या पलीकडच्या गाडीच्या दुसऱ्या गाडीचा आमच्या त्याचा काय संबंध. इतके जागरूक राहा. कुठं काय वाटलं परत जाऊन पोलिसांना सांगा, पोलीस बांधवांना सांगा की या ठिकाणी असं व्हायला तुम्ही बघा. आपली जबाबदारी संपली.